जा आणि आपल्या प्रिन्स चार्मिंगला घेऊन ये. मी? हो, तू आणि कोण? हे बघ मुली, हा संकोच सोड. त्याच्याशी दोस्ती कर, त्याच्याशी मिळून मिसळून राहा. तो बिचारा इतका लांबून आलाय, त्याला काय आवडतंय नाही आवडत याची काळजी घे. आई, मी कशी जाऊ? ठीक आहे, मी बोलवून आणते. तुम्ही का जाल? लग्न श्यामलीचं होतंय, श्यामली जाईल. जा बेटा घेऊन येताना. मला विश्वास नाही होत की त्यांना मसुरीची हवा इतकी आवडली की एक साध्या रोपासाठी ते इतके वेडे झाले. पण हा, जेव्हा त्यात फुलं आली मग मला स्वतःवर हसायला यायला लागलं. दे आर सो ब्युटिफुल. फ्लॉरिबंडाचं रोप तिकडे लागलं? अरे लागलं कसं नसतं, बाबा खूप काळजी घेतात त्याची. ऐकतीयस नाही? फ्लॉरिबंडासची ती रोपं तिकडे उगवली जी गौतम अंकल इकडनं घेऊन गेले होते. अहो आंटी, फक्त फुलं नाही फुलली, त्या झाडावर आता मल्टी कलर फुलं सुद्धा आली आहेत. वाव. चला, बरं झालं. त्यामुळेच तुझ्या मम्मी पप्पांना आमची आठवण तर येत राहील. एक्झॅक्टली. घे, चहा घे. थँक्यू. नाहीतर हिचे बाबा येताच सगळ्याचा हिशोब मागतील. हो, कधी येतात बाबा? येतच असतील. मग नील बेदी साहेब लवकर चहा प्या आणि नाटकाच्या दुसऱ्या अंकाची तयारी लवकर सुरू करा. ओके. मेलो, बाबा आले. अगं, त्यांच्या गाडीचा आवाज ओळखला नाही आपण. श्यामली बेटा, कुठं आहात तुम्ही? इकडे बाबा, ड्रॉइंग रूम मध्ये. वेलकम बेटा, वेलकम 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 बेटा. खुश राहा बेटा. बेटा, तुला माहित नाही की किती आतुरतेने मी तुझी वाट पाहत होतो. अंकल, मी पण. हा, हे घे अहो, बेटा. थँक्यू सो मच. आठवतंय अंकल, जेव्हा आपण टोकियोमध्ये भेटलो, तुम्ही म्हटले होते मसुरीला ये, टोकियो जपान सगळं विसरून जाशील. आणि तू म्हणाला होतास मी एक दिवस नक्की येईन. बघा अंकल, आज तो दिवस आला. आता तुम्हाला काय सांगायचं, हे जे आमचे सुपुत्र नील आहेत ना, ते टोकियोमध्ये आमची आणि गौतम साहेबांची मजा घेत होते. हो, कमॉन अंकल. तुम्ही पहिल्याच दिवशी यांना भीती घालताय. आंटी, हेच लोक माझी मजा घेत होते. माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका. अरे, तुम्ही इतक्या लांब का उभी आहात? जवळ या, जवळ या. तुम्ही यांची नीलशी ओळख नाही करून दिलीत? यू मीन इंट्रोडक्शन? येस. नाही केलं तर होतं, पण मला हे नाही कळलं की ही नेमकी बोलू शकते का नाही. त्याचं असं आहे की बेटा, आमच्या देशामध्ये मुली मोकळेपणाने बोलण्यासाठी जरा वेळ घेतात. विसरलंच होतो की मी इंडियामध्ये आहे. म्हणूनच हिने माझ्या हेलोचं पण उत्तर नाही दिलं. बेटा, हळूहळू खोलेली, तशी खूपच इंटरेस्टिंग गप्पा मारते आणि गाणं तर खूपच सुंदर गाते. यांनी माझं गाणं कधी ऐकलं आई? रोज ऐकतो. तू हे विसरतेस की तुझ्या खोलीमधून सरळ आवाज आमच्या बेडरूम मध्ये येतो. हा, ते तर मी असंच गुणगुणत असते ना. नीलने अजून हातपाय पण नाही धुतलेत. तर का तुम्ही अजून? खरं तर आधी मला चहा घ्यायचा होता, म्हणून मी इथे बसलो. आणि तसंही तुम्हाला भेटल्याशिवाय मी माझ्या रूम मध्ये जाऊन काय केलं असतं. ऍक्च्युली द जर्नी बाय कार वॉज व्हेरी टायरिंग. बेटा, आम्ही तुमच्यावर खूप नाराज आहोत की तुम्ही तुमच्या येण्याची खबर आम्हाला दिली नाहीत. नाहीतर आम्ही एअरपोर्टवर एसी गाडी पाठवली असती, जेणेकरून तुम्ही जराही थकला नसतात. अंकल, लक्षातच नाही राहिलं. आता तुम्ही सगळे इथे उभं राहून काय करत आहात? हे सगळं सामान नीलच्या खोलीमध्ये ठेवून या. जा. अंकल, हे सगळं काय आहे? बेटा, थोडं सामान आहे, तुमच्या स्टेमध्ये कामात येईल. माझ्याकडे सगळंच आहे ना अंकल. बेटा, मला माहितीये की तुमच्याकडे सगळं काही आहे, पण थोडी पाहुणचाराची संधी आपल्या या अंकलला पण द्या. हा? श्यामली, नील बाळाला त्याची खोली दाखव. जा बेटा, आराम कर. जा बाळा, बाबा जसं सांगतायत तसं कर. चला. या. मिसेस प्रकाश, या बसा. आज माझ्या मनाला शांती मिळाली आहे, तेव्हा आता कृपा करून आपल्या मुलीला समजवा की नील सोबत जरा मिळून मिसळून राहा. याच्या बापासोबत तर पटर पटर बोलत राहायचे आणि आज शांतपणे पुतळ्यासारखी उभी होती. पहिल्यांदा भेटतीये ना,
म्हणूनच थोडीशी नर्वस असेल. थोडीशीच ना, पण आज ती अशी उभी होती जशी कोर्टाच्या पिंजऱ्यात आरोपी उभा असतो. 1-2 दिवसात होईल नीट. लेट्स होप फॉर द बेस्ट. मला तर त्या मुलीच्या शांततेची खूपच भीती वाटते. हे पहा मिसेस प्रकाश, हिला फक्त तुम्हीच सांभाळू शकता. हिला सांभाळणं तुमची जबाबदारी आहे. हो, तू केवढा अनप्रेडिक्टेबल माणूस आहेस रे. तुला माहित नाही मी माझं हसणं कसं आवरत होते. पण तू असं का म्हणालास की मी तुझ्या हॅलोचं सुद्धा उत्तर दिलं नाही? अरे वा, मग काय बोलू. तुमची मुलगी तर मला भेटल्याच माझ्याशी गप्पा मारायला लागली. बरं, एक गोष्ट सांग, डिनरसाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरायची आहे? माझ्या हिशोबाने असंच ठीक आहे. बोलूयात. अगं थोडंफार बोलण्यात काहीच हरकत नाही. आणि जर आपण बोललोच नाही तर माझा स्टे बोरिंग होऊन जाईल. बोर तर मी माझ्या या जोकर भावाला कधीच नाही होऊ देणार. काय 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 जोकर? जोकर? कोण जोकर? एक आहे नीलबेदी नावाचा जोकर. सगळं ठीक आहे? हो. मी तुम्हाला नाही विचारलं, श्यामलीला विचारलं. श्यामली, सगळं ठीक आहे? हो बाबा, पण तुम्ही मला का विचारताय? कमाल आहे. तुमचा होणारा नवरा लंच करणार आणि तुम्ही विचारताय की मी तुम्हाला का विचारतोय. पहा, टेबल सगळं नीट लागलाय की नाही? कटलरी आणि क्रॉकरी आपल्या जागेवर तर ठेवलेली आहे ना? हो बाबा, माझ्यासाठी तर सगळं ठीकच आहे. मग जा आणि आपल्या प्रिन्स चार्मिंगला घेऊन ये. मी? हो, तू आणि कोण? हे बघ मुली, हा संकोच सोड. त्याच्याशी दोस्ती कर, त्याच्याशी मिळून मिसळून राहा. तो बिचारा इतका लांबून आलाय, त्याला काय आवडतंय नाही आवडत याची काळजी घे. आई, मी कशी जाऊ? ठीक आहे, मी बोलवून आणते. तुम्ही का जाल? लग्न श्यामलीचं होतंय, श्यामली जाईल. जा बेटा, घेऊन येताना. हे बघ श्यामली, जा घेऊन ये त्याला. यू हॅव टू नो हिम. त्याशी दोस्ती कर. जा जा जा. जा बाळा, बाबा सांगतायत ना, जा. ठीक आहे, तुलाही जर हेच वाटतं तर मी त्यांना बोलवते. पण हे आता जरा जातेस का नाही? मी बोलवते त्यांना बाबा. टँटडँग. व्हॉट इज इट मामा? ममा नाही, बहीण बहीण, श्यामली द मॅड कॅप. आय एम सॉरी. कमाल आहे, जेव्हापासून खोलीत आलास कुंभकर्णासारखा झोपूनस. छी छी छी, तरुणपणातच म्हातारा झालायस का? सकाळी सकाळी अंथरुणात शिरलायस की अजून काही गोष्ट आहे? यू नॉटी गर्ल. मोठ्या भावाशी असं बोलते? श्श्श, हळू बोल, नाहीतर नाटक सुरू व्हायच्या आधीच पडदा पडेल. बाबा खाली डायनिंग रूम मध्ये आहेत. ओ गॉड, तू पण कमाल करतेस. चित्रंजन अंकल खाली आहेत आणि तू दार का उघडं सोडलेस? आता मला काय माहिती की तू एवढ्या लवकर तुझा रोल विसरून जाशील. अगं अंकलना जर सगळं खरं खरं कळलं तर? मग ते तर आपल्याला दोघांना गोळीने उडवूनच टाकतील. वा, काय मजा येईल ना. बहीण भावाची शहीद व्हायची ही इतिहासातील सगळ्यात पहिली आणि अनोखी घटना असेल, हो ना? तू कधी सिरियस पण असू शकतीस का नाही? हे काय, आत्ता होते सिरियस? लवकर हातपाय तोंड धुवा आणि चांगल्या मुलांप्रमाणे लवकर डायनिंग रूम मध्ये या, कारण बाबा जेवणासाठी वाट बघतायत. ओ, विसरून गेलो होतो की मी जेवलोच नाहीये. ठीक आहे, तू जा, मी तयार होऊन आलो. मी जाते, पण परत एकदा पांघरुणात नको जाऊसा. हा, ठीक आहे, बाबा जा. खूप वक्तशीर आहेत अच्छा, जा ना. आणि मीही वेळेची पक्की अगं, आहे. जा, कळलं मला. जाते चल, जा. जाते जाते.